एक मोठी बातमी, मनोज जरांगे पुणे कोर्टात आता हजर झाले आहेत। 2013 मधील फसवणूक प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे। जरांगे रुग्णवाहिकेतनं कोर्टात पोहोचले। 2013 मधील फसवणूक प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। जरांगे रुग्णवाहिकेतनं कोर्टात पोहोचलेले आहेत, ही आपण दृश्य बघतोय। बघतोय की 2013 मध्ये एका नाटका प्रकरणी ही फसवणूक झालेली होती आणि त्याच प्रकरणी आज कोर्टात सुनावणी सुरू आहे। तर आरक्षण न मिळाल्यास जरांगे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे। मनोज जरांगेंकडून आता विधानसभेची तयारी देखील सुरू झालेली आहे। जरांगेंनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत। 7 ऑगस्टपासून अंतर्वलित अर्ज स्वीकारणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं। एनडीटीव्ही मराठीशी बोलताना जरांगेंनी निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिलेले आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया नेमक्या अटी शर्ती काय असतील आणि निवडीची प्रक्रिया अशी असणार आहे। निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांना मतदारसंघातील जातीनिहाय मतदार संख्या सादर करावी लागेल। इच्छुकांना स्वतःचं परिचय पत्र सादर करावं लागणार आहे। 7 ऑगस्टपासून अंतर्वाली सराटीत ते अर्ज स्वीकारतील। तर अर्जाच्या छाननीसाठी 11 किंवा 21 सदस्यांची कोर समिती स्थापन करणार। कमिटी अर्ज छाननी करून मनोज जरांगेंना माहिती देणार आहे। मनोज जरांगे स्वतः उमेदवारांची मुलाखत घेतील आणि अंतिम निवड करतील। उमेदवारीसाठी अटी कोणत्या त्या देखील आपण बघतोय। विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका मांडली पाहिजे। निर्व्यसनी आणि चळवळीत सक्रिय असावं। जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती असावी। तालुक्याच्या प्रश्नांची देखील जाण असावी। मतदारसंघातील सत्ताधारी विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहिती असावी। मतदारसंघात उमेदवार नेमका कशा पद्धतीने प्रचार करतील याचीही माहिती घेतली जाणार आहे। तर या सगळ्या झाल्या उमेदवारीसाठीच्या अटी आणि कोणत्या निकषांवर उमेदवार निवडले जातील हे देखील ठरलेलं आहे। सगळ्या जिल्ह्यातल्या सध्या एवढंच सांगणार, सगळ्या जिल्ह्यातल्या ज्या रॅल्या आहेत 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत पूर्ण तयारी करा। आणि पुणे जिल्हा इथल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शहरासह मराठ्यांनी एक दिवस कामं बंद ठेवून ताकदीनं त्या रॅलीत 11 तारखेला आहे 11 तारखेच्या रॅलीत ताकदीनं सहभागी व्हा ही विनंती करतो। जरी कुणाला आमच्याकडून फोन गेला नसेल, विचारलं नसत तरी समाज तुमचं योगदान विसरणार नाही। सगळ्यांनी ताकदीनं कामाला लागावं ही विनंती। धन्यवाद।